पुढची बातमी साताऱ्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आता उदयनराजे भोसले यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। दिल्लीतील बैठकीमध्ये उदयनराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय, तर उदयनराजे भोसले भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहे। उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटलांमध्ये आता पुन्हा एकदा लढत रंगणार असल्याचं पाहायला मिळतंय। उदयनराजे भोसले यांची उमेदवारी अखेर घोषित करण्यात आली। साताऱ्यात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले असतील, तर दिल्लीतील झालेल्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आलंय। उदयनराजे भोसले भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील अशी लढत पाहायला मिळणार आहे। उदयनराजे आमच्या आणि आम्ही एकत्र 10 वर्ष काम केलेलं आहे आणि आम्हाला उदयनराजेंचा आणि त्यांच्या गाठीचा अर्थात मानच आहे। त्याच्यामुळे आम्हालाही खूप वाईट वाटलं आणि वेदना वाटल्या की उदयनराजेंना 3 दिवस ते दिल्लीत थांबवण्यात ठेवण्यात आलं। काही लोकांना त्यांच्या सोयीसाठी पटकन केंद्र सरकार वेळ देतं, त्यांना प्रायव्हेट विमानांनी दिल्लीला बोलवलं जातं आणि वेळ दिला जातो, आणि आपल्या साताऱ्याच्या राजांना तुम्ही बघताय कसं वागवलं जाते। हे दुर्दैव आहे की आम्ही सगळे एकत्र होतो तेव्हा गादीचा सन्मान आम्ही किती केला। त्यांची जागा नेहमी आदरणीय पवार, कुठलीही पक्षाची मीटिंग असली तरी आदरणीय पवार साहेबांच्या शेजारी त्यांचा मान सन्मान व्हायचा, आणि तो आजही आम्ही करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।